आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। गडब कासू शिहू विभागात स्पोर्ट्स अकॅडमी सुरू करणार शर्मिला पाटील। गडब कासू शिहू विभागात अनेक कबड्डी संघ आहेत। या विभागात कबड्डीचा प्रभाव आहे, अनेक खेळाडू आहेत। या खेळाडूंना योग्य मार्गदर्शन व सराव करण्यासाठी या विभागात अद्ययावत अशी स्पोर्ट्स अकॅडमी सुरू करणार असल्याचे भाजपच्या शिहू गटाच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार शर्मिला वैकुंठ पाटील यांनी गडब कारावी डोलवी प्रचार दौऱ्यात सांगितले। रायगड जिल्हा परिषदेच्या भाजपच्या शिहू गटाच्या उमेदवार शर्मिला वैकुंठ पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसच्या डौलवी गणाच्या पंचायत समितीचे उमेदवार सुनीता परशुराम मोकल यांच्या प्रचाराचा शुभारंभ गडब येथील कळंबा देवीच्या मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला। यावेळी खासदार धैर्यशील पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आस्वाद पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य कौशल्या पाटील, सुरेश म्हात्रे, वैकुंठ पाटील, जे पाटील, डॉक्टर दिनकर पाटील, प्रशांत म्हात्रे, सीताराम चवरकर, राष्ट्रवादीचे दयानंद भगत, नरेंद्र ठाकूर, विकास पाटील, परशुराम मोकल, डोलवीचे सरपंच परशुराम म्हात्रे, माजी उपसरपंच रोहन म्हात्रे, काराव सरपंच मानसी पाटील, भाजपचे करण म्हात्रे आदींसह भाजपचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी गडब करावी डोलवी परिसरात प्रचार रॅली काढण्यात आली। या प्रचार रॅलीला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या सरकारने आपल्याला दिलेले आहेत। मुलगी जन्माला आल्यावर सुकन्या योजना आहे, मुलींच्या शिक्षणासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ योजना आहे। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला त्यांना लघु उद्योग करण्यासाठी अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना आहे, मुद्रा लोन योजना आहे, उज्ज्वला योजना आहे। अशा कित्येक योजना आणि उपक्रम भारतीय जनता पार्टी राबवत असते। त्याचबरोबर आता आलेली लाडकी बहीण योजना ही अदितीताई आणि देवाभाऊंनी मिळून केलेली योजना आहे। त्याचा लाभ आपण सर्व घेतो, पण ह्या योजना आणि अशा इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला भरघोस मतदान करून निवडून आणायचे आहे। रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।